आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। होणार अशी चर्चा असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 40 दिवसांनंतर संपन्न झालाय। शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 अशा एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। तर दुसरीकडे शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यामधल्या राजकारणामध्ये सध्या 3 संजय प्रचंड चर्चेत आहेत। शिवसेनेचे संजय राऊत, तर शिंदे गटामधील संजय राठोड आणि संजय शिरसाट। कुणी कोठडीत तर मंत्रीपद न मिळाल्याने कुणी नाराजीच्या कोठडीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे। पाहूयात 3 संजयची राजकीय कहाणी। संजय राऊत आर्थर रोड जेल, संजय राठोड मंत्री, संजय शिरसाट संधी हुकली। शिवसेनेची मुलुख मैदान तोफ सध्या ईडीच्या कारवाईमुळे आर्थर रोड जेलमधल्या कोठडीत आहे। एकंदरीतच सध्या संजय राऊत राजकीय दृष्ट्या संकटात सापडले आहेत। मात्र झुकेंगे नाही हा बाणा मात्र कायम आहे। महाराष्ट्र कमजोर नहीं होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही। संजय राऊतांसोबत एका महिन्यापूर्वी शिवसेनेत असलेले संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। एका प्रकरणावरून संजय राठोडांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं। मात्र सरकारमध्ये या संजयचा पुन्हा एकदा मंत्रिपदावरती निशाणा लागला। मात्र अधिक काही बोलायला त्यांनी नकार दिला। शिंदे गटानं बंड केल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवरती हल्लाबोल केला होता। संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांना मंत्रिपद फिक्स असल्याचं मानलं जात होतं। मात्र मंत्रिपदाचा गुलाल त्यांच्या अंगावर काही पडलाच नाही। असं काहीच झालेलं नाहीये। माझ्यासारखे अनेक आमदार आहेत, आम्ही जवळपास 50 आमदार आहोत। 50 आमदारापैकी 9 जणांना शपथविधी द्यायचा आहे। याचा अर्थ 41 आमदार हे थोडे बाजूला पडणारच आहे। म्हणून नवीन काही घटना घडलेली नाही। 9 लोकांना आज शपथविधी त्यांचा होणार आहे आणि उर्वरित जे काय आमच्या कोट्यात येईल ते अधिवेशनानंतर त्याच्यात निश्चितच त्यांचा विचार केला जाईल। तुमची कुठेही नाराजी नाही याचा अर्थ? आमची कुठेही नाराजी नाही। औरंगाबाद जिल्ह्यातले संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा शपथविधी झाल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पण दुसरीकडे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातल्या संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर मात्र शुकशुकाट होता। सोमवार संध्याकाळपर्यंत संजय शिरसाट यांचं नाव यादीमध्ये होतं। मात्र नंतर शिरसाटांचं नाव मागे पडल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते काहीसे नाराजच झाले। एकंदरीतच मंत्रिमंडळाच्या विस्तारात एका संजयला मंत्रिपद मिळालं, तर दुसऱ्या संजयची मंत्रिपदाची संधी अगदी थोडक्यात हुकली। तर शिवसेनेतल्या तिसऱ्या संजयला सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। एकंदरीतच 3 संजयाची राजकीय कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे संजय राठोड यांची पाठ सोडायचं नाव घेत नाहीये आणि याच कारणामुळे 1.5 वर्षांपूर्वी त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि त्यावेळी भाजपनं तत्कालीन ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं। आता त्याच संजय राठोड यांच्या सोबत सत्तेत बसण्याची वेळ भाजपवर आली आहे।
शिंदे फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली खरी, पण त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यामागचं कारण म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. 1.5 वर्षांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. तसंच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली होती. आज अध्यक्ष महोदय, हे जे काही पूजा चव्हाण प्रकरण घडलं, 20 दिवस या प्रकरणाच्या संदर्भात कुठलीच कारवाई होत नाही. आपण बघा, 11 ऑडिओ क्लिप, 12 आल्यानंतर 12 ऑडिओ क्लिप, या ऑडिओ क्लिपमध्ये जेवढे पुरावे आहेत यापेक्षा जास्त पुरावे काय पाहिजे? 7 फेब्रुवारी 2021ला पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं पुण्यामध्ये आत्महत्या केली होती. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारून तिनं आपली जीवनयात्रा संपवली होती. मूळची बीड जिल्ह्यातली रहिवासी असलेली पूजा स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी आपल्या भावासोबत पुण्यात राहत होती. पूजाच्या आत्महत्येनंतर तिच्या काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या होत्या. संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यातलं ते कथित दूरध्वनी संभाषण असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला होता. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपनं आरोप केले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं. 12 क्लिप तुमच्याकडे आहेत, फोन तुमच्याकडे आहे. यवतमाळच्या घटनेचं जे काही त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये झालंय त्याची लिंक तुमच्याकडे आहे. सगळे टावर लोकेशन तुमच्याकडे आहे. कोण कुठे भेटलं याची माहिती तुमच्याकडे आहे. अरुणचा जबाब तुमच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही साधं त्या संदर्भात एक FIR नोंदवत नाही. पूजा चव्हाण प्रकरणामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. विरोधकांच्या वाढत्या दबावापोटी राठोड यांना ठाकरे सरकारमधून पाय उतार व्हावं लागलं होतं. 1.5 वर्षांपूर्वी ज्या संजय राठोड यांच्या विरोधात भाजपनं रान उठवलं होतं, आता त्यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाचं समर्थन करण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. संजय राठोड यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यापेक्षा जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. संजय राठोड यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजपला आता पुढची 2.5 वर्ष त्यांचं समर्थन करताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा लागलेल्या होत्या. शिंदे गटामधील संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांचं नाव मंगळवारी सकाळपर्यंत आघाडीवरती होतं. मात्र ऐनवेळी त्यांना मंत्र्यांच्या यादीमध्ये स्थान मिळालं नाही. भाजपमधील अशाच काही बड्या नेत्यांची नावं मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी चर्चेत होती, पण पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळू शकली नाही. पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या महिन्याभरापासून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. अखेर 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटातल्या अनेक इच्छुक नेत्यांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादमधले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे त्यापैकीच एक. खरं तर मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट यांना संधी मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. मात्र ऐन वेळेला शिरसाट यांच्या ऐवजी त्यांच्याच औरंगाबाद जिल्ह्यातले शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी लागली. त्यामुळे शिरसाट यांच्या समर्थकांमध्ये सध्या नाराजी असल्याची चर्चा आहे. मात्र शिरसाट यांनी त्याचं खंडन केलंय. पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला आपल्याला नक्की संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. तसं आश्वासनाचं काही नसतं. आमच्याकडे आता शिवसेनेमध्येच काम करतोय आम्ही, म्हणून आमच्याकडे आदेश पद्धत चालते. जेव्हा वाटेल शिंदे साहेबांना त्या टायमाला नाव येतं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवसेना आमदारांची मोट बांधण्यात संजय शिरसाट यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच शिंदे सरकारमध्ये त्यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं. तसंच ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींचं TET प्रकरणातला कथित सहभाग समोर आल्यामुळे शिरसाट यांच्या समर्थकांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. मात्र ऐन वेळेला
सत्तार यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली. खरं तर शिरसाट यांच्याप्रमाणेच शिंदे गटातील आणखी काही इच्छुक आमदारांचाही हिरमोड झाल्याचं बोललं जात आहे. शिंदे समर्थक भरत गोगावले यांचंही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर होतं. मात्र त्यांनाही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळालेली नाही. शिंदे गटाप्रमाणेच भाजपमध्ये सुद्धा असंच चित्र असल्याचं पाहायला मिळालंय. 2014च्या फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेलं नाही. तसंच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना सुद्धा संधी मिळालेली नाही. खरं तर दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनाही डावलण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक तसंच आशिष शेलार, राम शिंदे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र त्यांना सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा यापुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबाद जिल्ह्यामधील 3 आमदारांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. सोमवारी सत्तारांचं मंत्रिपद गेल्यात जमावतं, मात्र मंगळवारी सत्तारांनी शपथ घेतली. बेधडक राजकारणामुळे अब्दुल सत्तारांना यश मिळतं. त्यांच्या मंत्रिपदामुळे औरंगाबादचं राजकारण चांगलंच बदलणार आहे. श्री अब्दुल सत्तार. मी अब्दुल सत्तार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की होनी को अनहोनी, अनहोनी को होनी अशीच असाट कामगिरी अब्दुल सत्तारांनी केली आहे. टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानं अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळणार नाही असं काहीसं चित्र होतं. त्यांच्या मंत्रिपदाच्या आशाही मावळल्या. मात्र शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना क्लीन चिट दिली. रात्री 3 वाजता सत्तार क्लीन चिटचं पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि तिथंच त्यांचं मंत्रिपद पक्क झालं. औरंगाबादमधील मंत्र्यांनाच त्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय सत्तारांना आहे. तर मंत्रिपद मिळालं नसलं तरी नाराज नसल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं. चौकशी झाल्यानंतर निश्चित आपल्या सर्वांसमोर ती गोष्ट येईल. कोणी हे पराक्रम केलं, कशासाठी केलं आणि करण्याच्या पाठीमागचा त्याचा दृष्टिकोन काय होता हे सर्वांना जगजाहीर झालं. निवड जे काही शपथविधी होतात त्याच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने चिखलफेक होते. त्याचा अर्थ सर्वसामान्य जनता समजू शकते. परंतु जे काही याची सत्यता बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई कायद्याने आम्ही करू. कुठेही नाराजी नाही याचा अर्थ. आमची कुठेही नाराजी नाही. शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्हाला माहिती आहे आणि शिंदे साहेबच म्हणतात 50 लोकांचा मी मुख्यमंत्री, तुम्ही 50 लोक मुख्यमंत्री. अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदामुळे जिल्ह्यातलं राजकीय चित्र बदलणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात राजकीय संघर्ष अटळ मानला जातोय. सिल्लोडला लागून असलेल्या फुलंब्री, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघात सत्तारांचं वर्चस्व आहे. या मतदारसंघात सत्तार शिंदे गट वाढवण्याचा प्रयत्न करतील. मात्र सत्तारांना रोखण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा तयारी केली. अशा प्रकारे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक या मंत्रिमंडळात आहे. गद्दार तर आहेतच, पण तो भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे सुद्धा लोक आहे. मला वाटतं सरकारने आगामी काळात आम्ही कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे अशा पद्धतीनं संदेश या मंत्रिमंडळातून दिलेला आहे असं आम्ही समजतो. जिल्ह्याला अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे हे 3 मंत्री मिळाले. अब्दुल सत्तार लोकप्रियतेच्या जोरावर जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करू शकतील. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादला 3 कॅबिनेट आता निश्चित झालेले आहेत. त्यामध्ये अब्दुल सत्तारांचा नंबर लागल्यामुळं औरंगाबादेत शिवसेना आणि अब्दुल सत्तार यांच्यातला राजकीय संघर्ष आता अटळ आहे. सिल्लोड स्वतःच्या मुलासाठी सोडून सत्तारांना आता औरंगाबादमध्ये एक मतदारसंघ शोधायचा आहे. आता ते कॅबिनेट मंत्री झालेत आणि त्यातल्या त्यात जर त्यांना पालकमंत्रीपद भेटलं तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये त्यांच्या राजकीय घोडदौड रोखणारा कुणी असू शकणार नाही हे मात्र निश्चित. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्वात आधी शपथविधी झाला.
यावरून शिंदे फडणवीस सरकारमधील राधाकृष्ण विखे पाटलांचे जे महत्त्व आहे ते अधोरेखित होत आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना सरकारमध्ये बळ मिळाल्यानं आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातही त्यांचं वजन वाढणार आहे. परिणामी विखे थोरातांच्या परंपरागत राजकीय संघर्षाला धार मिळण्याची शक्यता आहे. नेमकं विखे पाटलांच्या मंत्रिपदामागचं राजकीय गणित काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वर शासन शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. राज्याच्या राजकारणातील मोठं नाव राधाकृष्ण विखे पाटील. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होताना पहिल्या क्रमांकावर विखेंचा शपथविधी झाला आणि त्यांचं भाजपमधील महत्त्व स्पष्ट झालं. 1995 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे आमदार झाले होते. त्यानंतर त्यांचा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्वच पक्षात राजकीय प्रवास झाला. कृषी, परिवहन, विधी न्याय, शालेय शिक्षण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन अशी अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहे. आता पुन्हा भाजपकडून विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानं विखे थोरातांच्या राजकीय संघर्षाला धार मिळाली आहे. सगळ्यात मोठं नेतृत्व आज बाळासाहेब थोरातांकडे आहे. मग त्याला शिव देण्यासाठी म्हणून सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी शक्ती देऊन त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आणि सत्ता केंद्र ही विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीच फिरत असतात. त्यामुळे महसूल मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील सत्ता केंद्राला सुरुंग लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील ताकद लावण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये पक्षाचा परफॉर्मन्स सुधारावा, विधानसभेला इथून किमान पक्षाचे 7 ते 8 उमेदवार निवडून यावेत आणि लोकसभेच्या दोन्ही जागा ज्या विखे पाटलांना हे दोन्ही पण लोकसभेचं आणि विधानसभेचं बळ वाढवणं शक्य आहे, ते पक्षासाठी भरीव कामगिरी करू शकतील असा विश्वास त्यांच्यावर ठेवून त्यांची निवड करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील सहकार क्षेत्रातून उदयाला आलेलं नेतृत्व आहे. राज्यातील सहकार क्षेत्रात भाजपची ताकद कमी आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांचा उपयोग आता भाजप राज्यातील सहकार क्षेत्रातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या संस्था काबीज करण्यासाठी करू शकतं. त्यामुळेच भाजपनं विखे पाटलांना विशेष मान दिल्याचं स्पष्ट झालंय. सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थ करू शकतो. म्हणजे एकाच वेळेस केंद्रात त्यांचा उत्तम संपर्क होता आणि दुसरीकडे विखे पाटलांची फडणवीसांबरोबरची जी मैत्री होती आणि जो फडणवीसांचा त्यांनी विश्वास संपादन केला, या दोन्हीचं परिपाक म्हणून आज त्यांना सहकार खात्यातले म्हणा किंवा शुगर लॉबीचे एक दिग्गज नेते भाजपच्या गोटातील म्हणून शपथविधी त्यांचा करण्यात आला. मागील काही निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अनेक जागा भाजपनं गमावल्या. हे पराभव विखेंमुळे झाल्याचेही आरोप काहींनी केले. आता विखे पाटलांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानं त्यांना जिल्ह्यातील भाजपनं गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपाचे मंत्री झाले आहेत. विखे पाटलांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना शह देण्याचं गणित भाजपाचं असणार आहे. आता या गणितामध्ये राधाकृष्ण विखे पाटील किती मार्क मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये चंद्रकांत पाटलांच्या रूपानं अखेर पुण्याला एक मंत्रिपद मिळालं. पण आगामी मनपा निवडणुकीमध्ये भाजपचा सामना थेट राष्ट्रवादीशी असल्यानं भाजप पालकमंत्रीपद चंद्रकांत दादांकडेच ठेवतात की स्वतः फडणवीस अजित पवारांच्या अंगणात उतरतात हेच आता पाहायचंय. पहिल्या विस्तारात पुण्याला स्थान. चंद्रकांत पाटील कॅबिनेटमध्ये. अजितदादा, चंद्रकांत पाटील आमने सामने. आगामी पालिकेची धुराही पाटलांकडे. दुसऱ्या विस्तारात कोणाला संधी? एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या
पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातील प्रमुख जिल्हा म्हणजे पुणे. मात्र आज बऱ्याच अंशी पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा पुणे जिल्ह्यावर म्हणा, भाजपनं आपलं चांगलं प्रस्थ जमवलेलं आहे. पुण्यामध्ये शिवसेनेचा जास्त बोलबाला नसल्या कारणामुळं पुण्यामध्ये शिंदे गटाचा म्हणावा तसा एकही आमदार नाही. त्यामुळं पुण्याचा किल्ला हा भाजपलाच लढवायचा होता आणि त्यामुळे साहजिकच भाजपलाच पुण्याची जबाबदारी उचलावी लागणार होती आणि झालंही तसंच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातल्या कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटलांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालंय. चंद्रकांत दादा हे मूळचे कोल्हापूरच्या मातीतले. त्यांची अख्खी राजकीय कारकीर्द कोल्हापुरात गेली, तरी ते आता पुण्यामध्ये बऱ्यापैकी रुळलेत आणि प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षावर मजबूत पकड बसवली आहे. एकेकाळी पुण्यातील भाजपचं राजकारण एकहाती सांभाळणारे गिरीश बापट हे आता खासदार बनून राजधानी दिल्लीमध्ये गेल्यापासून पुण्याचं पालकमंत्री पदही आपसुकच चंद्रकांत पाटलांकडे आलं. तसंच अजित पवारांचा राज्याच्या राजकारणात तसंच महानगरपालिकेतही चंद्रकांत दादांना सामना करावा लागणार आहे. शिवाय आगामी पालिका निवडणुकीत भाजपची धुराही त्यांच्या खांद्यावर असू शकते. अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा पुण्याकडे बारीक लक्ष असेल. पालकमंत्री पदाचा विषय म्हणजे त्या नेमकं कोणाकडेही दिलाय. शेवटी देवेंद्रजी फडणवीस जे ठरवतील पुण्याबाबत तोच निर्णय होईल, याच्यात काही दुमत नाही. आणि त्यांनी पुण्यात पालकमंत्री म्हणून वेगळं लक्ष घालण्यात काही तसं फारसा फरक पडणार नाही. पालकमंत्री असो नसो त्यांचं बऱ्यापैकी इथे लक्ष असतंच. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या यादीत पुण्यातून भाजपकडून गेली 3 टर्म्स पर्वतीच्या आमदार असलेल्या माधुरी मिसाळ, भोसरीचे दुसऱ्या टर्मचे आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यापैकी किमान दोघांना तरी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातल्या राजकीय चर्चांना सध्याच्या घडीला तरी उधाण आलेलं आहे. पुणे महापालिकेच्या तोंडावर पुण्याला मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं आणि झालंय तसंच. भाजपने चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद देऊन पुण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. पण पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांना मिळणार की फडणवीस स्वतःकडे ठेवणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आज ज्यांनी ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यातील काही मंत्री हे आधी कोणकोणत्या पक्षात होते, त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द कशा प्रकारे राहिली पाहूयात. राधाकृष्ण विखे पाटील यांची सुरुवात झाली काँग्रेसपासून आणि त्यानंतर दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारला, शिवसेना. तिसरा पक्ष होता त्यांचा पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यानंतर चौथा पक्ष म्हणजे भाजप. त्यांचा पक्षांतराचा प्रवास आपण पाहिला. त्यानंतर दीपक केसरकर यांचा देखील काँग्रेस हा पहिला पक्ष होता. त्यानंतर दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर तिसरा पक्ष होता शिवसेना आणि मग आता पुन्हा एकदा उठावाची भाषा करत शिंदे गट त्यांनी आपलासा केला, ते म्हणजे दीपक केसरकर. त्यानंतर उदय सामंत. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पहिला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नावावरती आहे. त्यानंतर दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारला, शिवसेना. आणि मग शिंदे गटामध्ये ते देखील सामील झाले आणि अशा प्रकारे त्यांचा तिसरा पक्ष म्हणजे आता शिंदे गट. अनेकांचा पक्षांतराचा प्रवास आपण यावेळेला पाहतोय. यामध्ये पुढचं नाव येतं अब्दुल सत्तारांचं. अब्दुल सत्तारांनी पहिला पक्ष स्वीकारलेला होता काँग्रेस. त्यानंतर विचारधारा त्यांनी वाखाणली ती म्हणजे शिवसेनेची. दुसरा पक्ष होता त्यांचा शिवसेना. त्यानंतर शिंदे गटामध्ये ते सामील झाले आणि आज मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांनी अखेर शपथविधीला ते सामोरे गेले. त्यानंतर नाव येतं तानाजी सावंतांचं. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली पहिला पक्ष म्हणून. आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी सावंत आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारत आपल्या पक्षांतराचा प्रवास सुरू केला. त्यानंतर शिंदे गट त्यांनी आपलासा करत आज तानाजी सावंत हे तिसरा पक्ष म्हणून शिंदे गटात आहेत. त्यानंतर विजयकुमार गावित आपल्या करिअरची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस त्याला आपलंसं करत त्यांनी केली आणि त्यानंतर दुसरा पक्ष स्वीकारला, भाजप. अखेर 40 दिवसांनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. पण या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर नाराजी व्यक्त करत आपलं टीकास्त्र सोडलेलं आहे. शिंदे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला.
तर काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडलेला आहे. राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी शपथ घेतली, पण यावेळी एकाही महिलेला संधी न दिल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केलं जातं. मध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही, हे दुर्दैवी आहे. 50% लोकसंख्या या देशात ही महिलांची आहे आणि 18मध्ये एकही महिलेला स्थान न देणं हे अतिशय आश्चर्य वाटण्यासारखं आहे, धक्कादायक आहे. आणि अनेक वेळा त्याच पक्षाच्या विचाराच्या लोकांची मतं येतात की महिलांनी जा, स्वयंपाकघरात जा, स्वयंपाक करा. तर हे त्यांचा फक्त त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसायला लागलंय की महिलांचा मान सन्मान हे करत नाही, हे त्यांच्या ह्या निर्णयातून दिसतंय. सगळ्या महिलांचा हा अपमान आहे, समस्त महिलांचा अपमान आहे. तुम्ही ज्या काही महिला तुमच्याबरोबर आहेत त्यातल्या एक तरी महिलेला न्याय दिला पाहिजे होता, का नाही दिला? त्यामुळे हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्राच्या सगळ्या महिलांचा हा होणारच. आजचं शोकांतिका म्हणजे आजच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही. तर अशा प्रकारे भाजपने जे केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. महिनाभरापासून रखडलेला राज्यामधील मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा आज अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळामध्ये एकाही अपक्ष किंवा मित्रपक्षाला स्थान दिलं गेलं नाही आणि त्यामुळे आता अपक्षांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारापर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असंच एकंदरीत चित्र दिसतंय. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी गिरीश दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार. एकूण 18 आमदारांना कॅबिनेटची लॉटरी. मात्र एकाही अपक्ष आमदाराला स्थान नाही. पुढील विस्तारापर्यंत वाट पाहावी लागणार. अपक्षांच्या मनात चलबिचल. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पहिला टप्पा अखेर पार पडला. भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दोन्ही बाजूंचे आमदार दुसऱ्या विस्तारात स्थान मिळेल या आशेवर सध्या मूग गिळून बसलेत. मात्र शिंदे यांच्या बंडाळीत शिवसेनेच्या आमदारांसोबतच राज्यातील 13 अपक्ष आमदारांपैकी 10 अपक्षांनी शिंदे गटाला साथ दिलेली होती. त्या अपक्षांच्या हाती पहिल्या विस्तारात काहीच लागलेलं नाही. शिंदेंसोबत असणारे अपक्ष आमदार नेमके कोणते पाहूया. बच्चू कडू अचलपूर, राजकुमार पटेल मेळघाट, राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ, चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर, नरेंद्र भोंडेकर भंडारा, किशोर जोरगेवार चंद्रपूर, मंजुळा गावित साक्री, विनोद अग्रवाल गोंदिया, गीता जैन मीरा भाईंदर. अजून विस्तार बाकी आहे आणि विस्तारामध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना घेणार आम्हाला दिलेला शब्द ते पूर्ण करणार, याला आता आमचा आत्मविश्वास आहे. तर त्यांनी शब्द दिला का येणाऱ्या विस्तारामध्ये तुमचं नाव असेल, त्या शब्दाला ते कायम राहील. एकंदरीतच या अपक्ष आमदारांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात जरी स्थान मिळालेलं नसलं तरी कदाचित दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळालं असण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत या सगळ्या अपक्षांच्या आणि मित्रपक्षांच्या पदरी वेट अँड वॉचच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये शिंदे गट आणि भाजपच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता, तर दुसरीकडे बिहारमध्ये भाजपचं JDU सोबतचं सरकार कोसळलं. भाजपनं महाराष्ट्रातल्या सत्तांतरावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं. ती संधी साधत बिहारमध्ये नितीश कुमारांनी पुन्हा जुन्या मित्रांची साथ घेतली आणि नव्या सरकारची पायाभरणी झाली.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राज्यपालांकडे जाऊन नवं सरकार स्थापण्याचा दावा केलाय. नितीश कुमारांनी राजीनामा देऊन भाजप सोबत पुन्हा काडीमोड घेतला. 2017 मध्ये नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलासोबतची युती तोडली होती. तर 2013 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले होते. तर नवीन घडामोडी जेडीयू आमदार खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला. राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहेत. तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदासह गृह खातं स्वतःकडे ठेवणार आहेत. हमारे पार्टी के सब लोगों की राय थी कि भाई आप अलग आप सोच में लीजिए भाई, उधर 3 पार्टी, अब 2 पार्टी इधर, 1 पार्टी इधर, 5 पार्टी और सब मिलके 7 पार्टी एक साथ हो गए. मुख्यमंत्री जी अगर कोई निर्णय लेते हैं उसके बाद हम अपना निर्णय लेंगे. इन्होंने निर्णय लिया बिहार के हित में, नेशनल इंटरेस्ट में, लोकतंत्र बचाने के लिए, संविधान बचाने के लिए, अमन चैन गंगा जमुना तहजीब बचाने के लिए. तो इसलिए, और हम लोग तो समाजवादी लोग हैं, हमारे पुरखों की जो विरासत है वो कोई और ले जाएगा क्या? नितीश कुमार आणि दिवंगत नेते रामविलास पासवान एकेकाळी सहकारी होते. नंतरच्या काळात दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले. आता रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान भाजपच्या निकट गेल्याचं दिसतंय. तर नितीश कुमार पुन्हा यूपीएच्या दिशेनं पावलं टाकताना दिसतायत. दुख इस बात का है कि जिस तरीके से मुख्यमंत्री जी ने बार बार जनादेश का अपमान किया, जिस तरीके से 2020 का जनादेश एनडीए के लिए था और उसको छोड़कर जिस तरीके से आज जो महागठबंधन के साथ वो सरकार बना रहे हैं, मैं महामहिम राज्यपाल जी से भी आग्रह करूंगा कि राष्ट्रपति शासन की वो सिफारिश करें. और ये समय है कि जिस तरीके से जोड़ तोड़ की सरकार बनाने का मुख्यमंत्री नीतीश कुमार जी काम कर रहे हैं और जनादेश का अपमान कर रहे हैं, बिहार एक फ्रेश मैंडेट ले जाए. बिहार में मध्यवर्ती चुनाव होने चाहिए. 2 वर्षांपूर्वीच भाजप आणि जेडीयूनं युती केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद शिगेला पोहोचला होता. अखेर नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणलाय. 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी नितीश कुमारांची एंट्री होत असल्यानं सोनिया गांधींसह यूपीएला हा मोठा दिलासा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. संघ देश चालवायचा ठेका घेणार नाही असं मोहन भागवत म्हणालेत. जनता ही देश चालवायचा ठेका कधी एकाला तर कधी दुसऱ्याला देते. जनता ही संघालाही देश चालवायचा ठेका देईल, मात्र संघ कधीही देश चालवायचा ठेका घेणार नाही असं विधान मोहन भागवतांनी केलेलं आहे. देशाचं भलं करायचं काम आज या ठेकेदाराला, उद्या त्या ठेकेदाराला. संघ लोकप्रिय झाला तर संघाला सुद्धा द्यायला समाज मागे पुढे पाहणार नाही, पण संघ तो ठेका घेणार नाही. कारण संघाला हे शिकवायचा ठेका देऊ नका, आपलं काम स्वतः करा, हे समाजाला शिकवावं लागेल. संघ साधारणपणे सर्वमान्य सगळीकडे झालेला आहे. संस्थांना आव्हानं असतात, पण आता तसं पाहिलं तर या अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही संस्था नाही. मगाशी डोळके सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑफ दी सोसायटी असं ते आहे. कारण संघाच्या विचारात मुळात जी गोष्ट आहे की या देशापुढच्या सगळ्या आव्हानाचा सामना हा एखादा नेताला करायचा नाही, तो एक नेता करूही शकत नाही. येत्या 48 तासात महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. 11 ऑगस्टपर्यंत राज्यात दमदार पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. तर सर्वाधिक पावसाची म्हणजेच 330 मिलीमीटर पावसाची नोंद रत्नागिरीमधल्या लांजा तालुक्यात झालेली आहे.
तर तिकडे पंचगंगा नदीची इशारा पातळी गाठण्यास सुरुवात झालेली आहे. काही इंच पाण्याची वाढ बाकी आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहेत. प्रयाग चिखली गावामध्ये नेहमीच पुराच्या पाण्याचा वेढा असतो आणि त्यामुळे इथल्या नागरिकांच्या स्थलांतरावरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवलीतही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे गड नदीला पूर आलेला आहे. या पुराच्या पाण्यामध्ये सोनवडेतर्फ कळसुली नरडवे याला जोडणारा लोखंडी साकव वाहून गेलेला आहे. सोनवडे दुर्गनगर इथे राहणाऱ्या नागरिकांना आता गावाला वळसा घालून फिरून यावं लागणार आहे. मात्र गड नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये लोखंडी साकव पत्त्याप्रमाणे नदीत वाहून गेला. आणि त्यानंतरची मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे कोरोना संदर्भातली, कारण राज्यामधील कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढ उतार होताना दिसू लागलेला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. तसंच गेल्या 24 तासात राज्यात एकूण 1854 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत 79,02,480 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.2% इतकं झालेलं आहे. राज्यामधील कोरोना रुग्णांचे मृत्यूचं प्रमाण देखील आता 1.83% इतकं झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीमध्ये 26 लाखांची भर पडलेली असून ती आता 2.23 कोटी रुपये इतकी झालेली आहे. त्यांच्या या संपत्तीमध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचा समावेश नाही आहे. यापैकी बहुतांश संपत्ती ही बँक डिपॉझिटच्या स्वरूपात असून मोदींकडे 1.73 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या 4 अंगठ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आलेली असून त्यातून ही माहिती आता समोर आलेली आहे. पीएमओनं ही संपत्ती जाहीर केली आहे. तर एकंदरीतच किती संपत्ती त्यांच्याकडे जाणून घेऊयात. नरेंद्र मोदींची संपत्ती ही आता 2.23 कोटींची इतकी झालेली आहे. तर कोणतीही स्थावर मालमत्ता यामध्ये नाहीये. कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, तर बहुतांश संपत्ती ही बँक डिपॉझिट स्वरूपात आहे. मोदींकडे 1.73 लाख किमतीच्या एकूण 4 अंगठ्यात पोस्ट ऑफिसमध्ये देखील 9,05,105 रुपये इतकं डिपॉझिट आहे. तर 1,89,305 रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी आहे. गांधीनगरमधील जमिनीचं त्यांनी यापूर्वीच दान केलेलं आहे. बर्मिंगहॅममध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रकुल 2022 क्रीडा स्पर्धांची आज पहाटे सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी यंदा 22 सुवर्ण पदकांसह एकूण 61 पदकांची कमाई केली आहे. या राष्ट्रकुल स्पर्धांची नेमकी खासियत काय होती पाहूयात यासंबंधीचा हा खास रिपोर्ट. 72 देश, 20 वेगवेगळे खेळ, आणि 5,054 खेळाडूंचा सहभाग असलेल्या यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी करत पदक तालिकेत भारताला 4थ्या स्थानापर्यंत नेऊन ठेवलं. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, कुस्तीसारख्या खेळांसोबतच काही वेगळ्या खेळात देखील आपल्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिवाय काही विशेष खेळाडूंनीही स्पर्धेत आपलं योगदान दिलंय. यंदाच्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये वर्चस्व राहिलं ते उत्तर भारतातल्या खेळाडूंचं. खरं तर खेलो इंडियासारख्या उपक्रमांमुळे महाराष्ट्रात खूप चांगले खेळाडू तयार झाले आहेत. संकेत सरगर असेल किंवा अविनाश साबळे यांच्यासारख्या अनेक मराठी खेळाडूंनी आगामी काळात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी चांगले मेडल्स मिळवून द्यावेत याची आपण अपेक्षा करू शकतो. खेळाडूंकडून होणारी कामगिरी आणि त्याला सरकारकडून मिळणारा प्रतिसाद पाहता येणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक आणि वेगवेगळ्या जागतिक स्पर्धांमध्ये आपली पदक संख्या नक्की वाढू शकते. रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या असल्या
दिवसभराच्या बातम्या. तर आजच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.